प्लॅन जरी माझ्या एकटाच असला तरी यात मला अजून एका माणसाची साथ मिळाली। अजून एक माणूस कोण? आपले परमपूज्य पप्पा प्रभाकरजी सुर्वे। सत्या 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 तू तू जिवंत आहेस? मला मला भास तर होत नाहीये ना माझा सत्या माझ्या समोर उभा आहे का? का तू त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणी आहे? पप्पा मी सत्याच आहे, म्हणजे तुमचा बंड्या। बंड्या म्हणजे म्हणजे माझा विश्वास खरा ठरला, माझा बंड्या जिवंत आहे। होय पप्पा, मी जिवंत आहे आणि सुखरूप तुमच्या समोर उभा आहे। बंड्या अरे कुठं गेला होतास तू? अरे तुझी खबर ऐकून घरातल्या सगळ्यांची अवस्था जिवंत असूनही मेल्यासारखी झाली होती। तुझी मम्मी सैरबैर झालीये, ती काय करते तिचं तिलाच कळत नाहीये। आणि जयद्यानं तर आता बोलणंच सोडलंय। सवी कवी तुझ्या आठवणींना रोज रडत असतात आणि सपनाही। आणि बळवंत तुझ्या आठवणीनं कोलमडून गेलाय पार। अरे मंजूची तीच अवस्था आहे। अरे मी तर रोज देवाकडं माझं मरणच मागत होतो। अरे माझी तर जगण्याची इच्छाच संपली होती। पप्पा पप्पा आता मी परत आलोय ना, हे बघा असलं अजिबात बोलायचं नाही आणि रडायचं तर अजिबात नाही। नाही आता नाही, कारण आता माझ्या काळजाचा तुकडा सुखरूप आहे। आता माझ्या जीवात जीव आला। पण सत्या तू जर जिवंत आहेस तर मग तू घराकडे का नाही आलास? हे सगळं काय सुरू आहे? सध्या तरी मरणाचं नाटक सुरू आहे। म्हणजे कसलं नाटक? त्या दिवशी मी दिल्लीला जायला निघालो, हेलिपॅडवर पोहोचलो। आणि मग सत्या दादा, 4 वर्षांपूर्वी तुम्ही मदत केली होती म्हणून माझ्या आईचा जीव वाचला होता। त्यावेळेस तुम्ही माझ्या आईचा जीव वाचवला होता, आता मी तुमचा वाचवणार। म्हणजे तुम्ही या हेलिकॉप्टरमध्ये बसतात, तुम्हाला वरच्यावर उडवायचा प्लॅन झालाय। काय? होय पप्पा, मी जिवंत असून पण मरणाचं नाटक करतोय। माझ्या जीवावर उठलेली व्यक्ती आपल्या आजूबाजूलाच असण्याची दाट शक्यता आहे। माझा घातपात होणार याचा अंदाज मला आधीच आला होता, म्हणून त्याच दृष्टीनं मी स्वतःला वाचवण्याची सोय बी केली होती। पण ह्या सगळ्या मागे नक्की कुणाचा हात आहे त्याचा शोध घ्यायचा आहे। पण ते सगळं कसं शोधणार तू? सांगतो, सगळं सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला वचन द्या, मी जिवंत आहे, मी सुखरूप आहे, याबद्दल तुम्ही कुणालाच काहीच सांगणार नाही। जसं सुरू आहे तसंच सुरू राहू द्या। अरे पण पप्पा वेळ आली की आपण सगळ्यांना सांगू, पण प्लीज आधी मला वचन द्या, मी जिवंत असल्याचं तुम्ही कुणालाच सांगणार नाही। ठीक आहे। अरे माझ्या काळजाचा तुकडा सुखरूप आहे हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी। सत्या तुला खरं सांगू का, तू जेव्हा जन्माला आला होतास ना तेव्हा जेवढा आनंद झाला होता ना त्यापेक्षा जास्त आनंद मला आज झालाय की माझा सत्या सुखरूप आहे, माझा सत्या जिवंत आहे। सध्या तू आणि पप्पा तर पोलिसांपेक्षा पण हुशार निघालात। काय प्लॅन केलाय? मानलं दोघांना। वाघमारे, पण आमची हुशारी जास्त दिवस टिकाव धरून राहील असं वाटत नाही, कारण मला ओळखणं वाटतं तितकं अवघड पण नाहीये।
त्यामुळे माझं बिंग फुटायच्या आधी तो शत्रू आपल्या हाताला लागला पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला बी शांतच राहावं लागेल. हो, पण पुढे काय करणार आहेस? पुढं लई महत्वाची गोष्ट करणार आहे मी आपल्या घरातल्या सगळ्यांना घेऊन तुम्हाला न्यायला येणार आहे सुरवेंच्या घरात परत. काय? अरे पण मम्मी साहेब ह्या सासरे बुवांसमोर शिंकताना पण 10 वेळा विचार करतील, त्यामुळे तिचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं ठीक आहे, इथून मी आधी पोलीस स्टेशनला जाते, मग घरी जाईन. ठीक आहे वाघमारे, ऐका, हे बघा, तिथं आल्यावर मी तुम्हाला घरी येण्यासाठी विनंती करेन, पण तुम्ही लगेच तयार होऊ नका. तुम्ही आधी नाचा पाडा लावा, म्हणजे मी लई फोर्स केल्यानंतर शेवटला तुम्हाला तयार व्हायचं. आलं लक्षात? आलं. चला निघूया, बराच वेळ आता आपण बाहेर, सगळ्यांना प्रश्न पडला असेल. एवढं काय बोलत बसलाय हा म्हातारा? हे नक्की कशाबद्दल बोलत असेल हा? मम्मी, मी काय म्हणते, जाऊन बघता का जरा? नाही म्हणजे तुमच्याच खोलीत गेलेत ना, तुमच्या खोलीत जायचा हक्क तुम्हाला असू शकतो की. जा जा. चला तुम्ही वापर. तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे सह्या करायला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. कुठलीही सभा ऐकून घेतली जाणार नाही, आणि जर कुणी हलगर्जीपणा केलाच तर माझ्या एवढं वाईट कुणी. चालो. मीना सुनेला मनवायचा लई प्रयत्न केला, पण ती काही केले ऐकतच नव्हती. पण सुनबाई एक हट्टी तर हस्तास्त्रा 100 हट्टी आहे. तेव्हा सगळ्यांना आधीच सांगून ठेवतोय, काही झालं तर या घरची नाचून या घरात परत येणारच. दॅट्स माय ऑर्डर. मला वाटलं होतं तेवढी वाईट नाही आहे पोरगी. खाकी वर्दीत मवाळ राहून चालतच नाही, थोडं कडकच राहावं लागतं. पण काही म्हणा, सुरवेंच्या घराला शोभल अशीच आहे आपली नाचून. त्याने भेटला एका भेटीत पारखलं तुम्ही. होय, जसं तुला पारखलं. एका भेटीत कपटी, कारस्थानी, कथा. तुला जेवढ्या उपाध्या द्यावा तेवढ्या कमीच आहेत महामाया. ओ पेंटर, ही तुमचा काका माझा आपण करताना तुम्ही बघत बसताय व्हय? माया, अगं मी उभ्या आयुष्यात काकांच्या पुढे कधी बोललो नाही आणि बोलणारही नाही. ओ विषय संपला. शबास, पुतण्या असावा तर असा. आणि काका असावा तर तुमच्यासारखा, सगळ्या घराला जोडून ठेवणारा. नाचून बाई, काही झालं तरी तुम्हाला या घरात मी परत आणणारच. सगळ्यांनी नीट ऐकून घ्या. मग तुम्ही बी ध्यानात ठेवा, ती जर ह्या घरात येणार असेल का नाही तर मी ह्या घरात राहणार नाही. माया, तू आत्ताच गेलीस तरी चालेल. प्रभ्या, तिकीट काढायचं आणि पाठविला माहेरी. हो काका, तुम्ही म्हणाल तसं. तुमचा हुकूम शिरस्थानी. अहो पण माझं ऐकून तर घ्या. माया, तू आत्ताच गेलीस तरी चालेल.
ऐ लुडबुड्या इकडे येतो वारा समोर. शांत शांत व्हा. काय हवंय तुम्हाला? मॅडम आम्हाला वाघमारे मॅडमला भेटायचंय. हे बघा मॅडम अजून आलेले नाहीये, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, ते येतील. मग त्या कधी येणार, किती वाजता येणार? येतील मॅडम, तुम्ही बाहेर थांबा, इथे गोंधळ नका करू. काय चाललंय? कसला गोंधळ चालू आहे हा? मॅडम ह्या सगळ्यांना तुमच्याशी बोलायचंय आणि कधीपासून गोंधळ करतायत मी त्यांना सांगते शांत राहा शांत राहा, कुणी ऐकतच नाहीये माझं. नेमकं काय झालंय ते स्पष्टपणे सांगाल का मला? मॅडम गावातली गुंड जवळ सत्यादादा होते जवळ गप होती. सत्यादादा जाण्याची बातमी पसरली तसे आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. अहो जवळ सत्यादादा होते ना तेव्हा दारूच्या सगळ्या भट्ट्या बंद होत्या, पण आता सत्यादादा नाहीत ना तर परत चालू झाले. ही नवीन पिढी ह्या गावात ना सगळी आता बाद होणार. मॅडम लहान सहान पोरांपासून सरपंच पर्यंत सगळी काळजीत आहेत. सत्यादादा आमचा वाले होता, आम्ही सांगायचं तरी कुणाला? मॅडम काय हे बघा शांत व्हा, कल्ला करू नका. हे बघा तुमच्या अडचणी कळल्यात मला आणि त्याच्यावर मात पण करता येईल. आत्ताच्या घडीला फक्त आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मॅडम सत्यादादा आमचा फक्त विश्वास होता. तुमचा सत्यावर विश्वास होता ही खूप चांगली गोष्ट आहे, पण आत्ता माझ्यावर नाही या वर्दीवर विश्वास ठेवा. कसं आहे ना, काही निर्णय घेण्याची थेट परवानगी नसते आम्हाला, त्यामुळे एखाद्या वेळेस न्याय करण्यात वेळ होत असेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हा सगळ्यांना न्याय मिळवून देईन. मॅडम आमचा हक्काचा माणूस गेल्यानंतर तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे. बाबा जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. पोलीस डिपार्टमेंट तुमच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही, खात्रीनं सांगते. भारती मावशी सगळ्यांच्या तक्रारी व्यवस्थित लिहून घ्या. हा कांबळे पडवं बाहेर त्यांना आत बोलवा. तुम्ही असं इकडे इकडे या. सत्या तू जगातला एकमेव श्रीमंत माणूस असशील ज्याने इतकी लाख मोलाची माणसं कमवली. ही माणसं तुझ्यावर तुझ्या रक्ताच्या नात्यासारखीच प्रेम करतात. यांचं हे प्रेम आणि तुझ्यावरचा विश्वास मी कधीच डळमळीत नाही होऊ देणार. बोल तू येतं कसा? थांब, आधी स्वतःची ओळख करून दे. नाव गाव पत्ता सगळं एकदम सविस्तर सांग. शुअर माय सेल्फ. शट अप. मराठीत. साताऱ्यात आहे आपण, सिंगापुरात नाही, तेव्हा मराठीत बोलायचं, शुद्ध मराठीत. येस हो, माझं नाव आर्यन पाटील. मी ते खासदार मंत्री आहेत ना पाटील साहेब आहेत का नाही, त्यांचा पोरगा आहे त्यो. ए महामाया, तू सेक्रेटरी आहेस याची? नाही ना, मग मध्ये कशाला नाक खुपसते? बोल. हो, खासदार विलास पाटलांचा एकुलता एक मुलगा आहे मी. ऍक्च्युली ते कामानिमित्त इथं शिफ्ट झालोय. कामानिमित्त इथं आलोय मी. वडील खासदार हो, आणि तू असं दुसऱ्यांच्या घरात राहतोस का? तुमचा फ्लॅट, बंगला, हवेली, वाडा असलच की? हो आहे. मग इथं काय राहतोस? ते सत्यादादांची कामानिमित्त ओळख झाली होती आणि चांगलीच मैत्री झाली आमची. पण मग
सत्यादादा गेले आणि हो, फॅमिलीला इमोशनल सपोर्ट नाही, आधार म्हणून, भावनिक आधार. भावनिक आधार म्हणून मी यांच्या बरोबर थांबलोय. चांगला आहे, चांगला आहे. दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्यांना आधार देण्यासाठी राहणं चांगली गोष्ट आहे. आवडलं मला. पण आता मी आलोय आणि आता मीच त्या घराचा आधारस्तंभ आहे, त्यामुळे तुझी काय गरज नाही. तरी बी तुला या घरात राहायचं असेल तर तुला भाडं द्यावं लागेल. भाडं का दिल त्यो? एवढं मोठं घर आहे ना आपलं, राहील की घरामध्ये कुठं पण. होय, धर्मशाळा नाही आहे ही. आणि या सगळ्याच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. आलं ध्यानात? तेव्हा मी सांगतो तसाच होणार. हो मग. आणि काय ग, महामाया माझी नाचून या घरात राहत नाही आणि हा बाहेरचा माणूस इथे राहू शकतो. म्हणजे एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा, असं नाही चालणार. तो जर भाडा देणं मान्य असेल तरच इथं थांबायचा, ते तर सामान घ्यायचं आणि चाल जावायचं इथलं. नाही नाही, मी रेंट द्यायला, भाडं द्यायला तयार आहे मी, पण प्लीज म्हणजे कृपया करून मला या अडचणीच्या वेळी सगळ्यांबरोबर असू द्या. शाबास. थँक्यू, धन्यवाद. पाया पड. पाया पड. You young blood. आता ऐका, आपण सगळ्या घरच्यांनी मिळून आपल्या नातूला आणायला जायचं आहे. आणि हे घरच्यांनी म्हणजे फक्त घरच्यांनी, बाहेरच्यांनी नाही. तेव्हा तू इथंच थांबायचा आणि आम्ही जाणार. नाही, कोणी कुठं जाणार नाही आणि ती घरात येणार नाही म्हणजे नाही येणार. तिकीट काढायचं. हो काका. जावा, लवकर तयार होऊन या सगळे. तोंड धुण्या पटकन. आणि ऐक तू माया, जा तोड भरून ये. पण ड्युटीवर असताना नाही वेळ मिळत फोन करायला मला. मी 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 करतो फोन. बस. हवालदार मॅडम, मला तुमच्या त्या मेन मॅडमला भेटायचंय. काय काम काय त्यांच्याकडे? ते मी तुम्हाला काय सांगू, काही काम आहे ना ते त्यांच्याशी वार्ता करून बोलून घेईन. तुम्ही फक्त ते कुठं आहेत ते सांगायचं, कळलं? अतिशहाणा दिसतोय. याचा अतिशहाणपणा उतरवावंच लागणार. हो, एवढा विचार काय करताय, सांगताय ना? हे बघा, ही इथे केबिन आहे त्यांची. जा. इथले इथं केबिन असतं ना, एवढा उशीर सांगायला. धन्यवाद. या अशा टग्यांना ना मंजू मॅडमच थाऱ्यावर आणू शकतात. नमस्कार. गुड मॉर्निंग. हॅव अ ग्रेट दिवस. थँक्यू. सेम टू यू. तुम्ही मला ओळखलं नसेलच, ओळख करून देतो.
मी रेम्या. त्या एरियात आपलीच पावर आहे, सगळीकडे आपलीच चालते. आत कसे काय आलं? अहो दरवाजातून, आणखीन कुठून? उठ. काय? उठ. बाहेर जायचं, आत येण्यासाठी माझी परमिशन घ्यायची, मग यायचं. हो मॅडम. जा. एक मिनिट. अहो तुम्ही अजून मला नीट ओळखलं नाही. अहो आधी ओळख तरी करून घ्या. उठ. बाहेर जाऊन आधी परवानगी घे आणि मग आत ये. आणि मग बोल काय बोलायचंय. उठ. हो मॅडम. उठ. आता येऊ का आत? नॉक करायचं. काय ऐकू नाही आलं मला. आत येऊ का? या. काय बोलताय मॅडम? अहो अस्सल मक्खन आहे, मक्खन. अहो घोडा आहे, पळावाच लागतो. ते काय म्हणतात, सेल्फ प्रोटेक्शन. बर ते जाऊ द्या. तुम्ही आमची 2 माणसं पकडलेत, त्यांना 0 मिनिटात सोडायचं. कळलं? अहो हप्त्याचं काय ते आपण बघून घेऊ. तुमच्या ते आधीचे होते ना इन्स्पेक्टर, त्यांचे किस्से मी खूप भरत होतो. तुमचं पण बघू. फक्त आकडा सांगायचा. या घोड्याचं लायसन्स आहे का? काय बोलताय मॅडम? अहो घोडा चालवायला लायसन नाही, जिगर लागतं, जिगर. आली सुपारी वडलाचा, झालं काम. त्याला काय लागतं? खरंय. पण हा घोडा चालवतोस बी का नुसतंच शो शायनिंग साठी पाळलं? असं काय बोलताय मॅडम? अहो मक्खन आहे, मक्खन. थेट इम्पॉर्टंट. अशा इम्पोर्टेड वस्तू लय बघितल्यात रे मी. मला असं विचारायचं आहे की ही बंदूक चालत्या बी का ठेवून ठेवून गंज लागलाय तिला? आता तुम्हाला थेट शोज दाखवतो.